नमस्कार मित्रांनो, मी अजित मोईक परत एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो आहे डॉग ब्रीडिंग। म्हणजे हा एक शेळी पालनाला एक सपोर्टिंग बिझनेस, एक सहाय्यक उद्योग म्हणून आपण करू शकतो, त्याला शेळी पालनाला जोडधंदा म्हणून। आणि ऍक्च्युअल डॉग ब्रीडिंग हा एक सेपरेट पण एक व्यवसाय आहे। माझं स्वतःचं पण एक 100 कुत्र्यांचं डॉग ब्रीडिंग आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामधून तुम्हालाही बऱ्यापैकी चांगला फायदा होऊ शकतो। शेळी पालनासोबत हे डॉग ब्रीडिंग करायला हरकत नाही आणि याला चांगला स्कोप पण आहे आणि या व्यवसायामध्ये एक चांगला पैसा पण आहे। आता हा व्यवसाय कसा करायला पाहिजे, ऍक्च्युअल ह्याचं बेसिक काय, मी याबद्दल हा एक व्हिडिओ सिरीजच बनवतोय। त्याच्यावर मला असं वाटतं की जे लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना हे खूप आवडेल। तर चला मित्रांनो, आपण चालू करूयात। पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी माझा व्हॉट्सअपचा नंबर शेअर केला आहे तो फक्त माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी। ज्या लोकांना माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेसेज करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर म्हणजे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे। तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। मला कॉल वगैरे काही करू नका, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम जे माहिती आहे मी माझ्या व्हिडिओ थ्रू देणारच आहे। तर चला मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ चालू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा डॉग ब्रीडिंग म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहित असणं खूप महत्वाचं आहे। कारण की जर आपल्याला डॉग ब्रीडिंग करायचं असेल तर डॉग ब्रीडिंग म्हणजे काय आहे हे सगळ्यात पहिला प्रश्न आहे जो आपल्याला सगळ्यांना येईल तो। तर मित्रांनो, डॉग ब्रीडिंग म्हणजे जे वेगवेगळे कुत्र्यांचं पालन करणं, म्हणजे कुत्र्यांचं संगोपन करणं, याला म्हणतात डॉग ब्रीडिंग। आता वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळणं हे ठीक आहे, पण ऍक्च्युअल ब्रीडिंग म्हणजे काय की त्यांच्यापासून पैदास भेटणे आपल्या, म्हणजे वेगवेगळ्या कुत्र्यांची पिल्लं आपल्याला विकायची असतात याच्यामध्ये। तर जी कुत्रे जे असतात, म्हणजे जर समजा एखाद्या जातीचा कुत्रा आहे त्याच जातीचा नरही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे डॉग ब्रीडिंग मध्ये। कारण की जर समजा डॉग ब्रीडिंग करत असताना जर समजा फिमेल एका म्हणजे जी मादी आहे कुत्र्याची, जी कुत्री आहे ती वेगळी असेल आणि कुत्रा वेगळा असेल तर त्याला डॉग ब्रीडिंग म्हणत नाही, त्याला डॉग क्रॉस ब्रीडिंग म्हणतात। आणि त्याला मार्केट नाहीये, त्याचा काही फायदा होत नसतो। त्याच्यामुळे डॉग ब्रीडिंग म्हणजे काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे। आणि वेगवेगळ्या विविध जाती आहेत कुत्र्यांच्या, त्याच्यामुळे तुम्ही एकाच जातीचं ब्रीडिंग करू शकता, किंवा जर समजा तुम्हाला जर कुत्र्यांची खरंच आवड असेल तर तुम्ही वेगवेगळ्या जाती ठेवूनही त्यांचं ब्रीडिंग करू शकता। हे ब्रीडिंग करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल मी सगळे व्हिडिओ बनवणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला मला असं वाटतं की एक बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती मी या व्हिडिओतून सुरुवातीला देईल की डॉग ब्रीडिंग म्हणजे ऍक्च्युअल डॉग ब्रीडिंग कसं करायला पाहिजे आणि याचा व्यवसाय म्हणून विचार आपण करू शकतो का। तर त्याचं उत्तर आहे की आपण काहीच हरकत नाहीये की आपण डॉग ब्रीडिंगचा व्यवसाय म्हणून उपयोग करायला किंवा विचार करायला, कारण की याच्यामध्ये भरपूर उत्पन्न आहे। आणि जर समजा तुम्हाला कुत्र्यांची आवड असेल तर तुम्ही हा व्यवसाय एकदम चांगल्या पद्धतीने करू शकता आणि याचं उत्तम मार्केटही अवेलेबल आहे सगळीकडे। त्याच्यामुळे याचा व्यवसाय म्हणून विचार करायला काही हरकत नाही। हे तुमच्यावर डिपेंड आहे की नेमकं याचा किती मोठ्या प्रमाणावर करायचंय का किती प्रमाणात करायचं हे फक्त तुम्हाला ठरवावं लागेल। त्याच्यानंतर नेमकं उत्पन्न काय, तर या डॉग ब्रीडिंग मध्ये कुत्र्यांना होणारी पिल्लं हेच आपलं उत्पन्न आहे। त्याच्यामुळं ते मॅक्झिमम किती होऊ शकतात आणि मिनिमम किती होऊ शकतात हे जर आपल्याला समजलं आणि त्या पद्धतीने जर आपण एखाद्या कुत्र्याचं संगोपन व्यवस्थितरित्याने केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त एका कुत्र्यापासून 16 पिल्लं होऊ शकतात आणि कमीत कमी एकही होऊ शकतं। त्याच्यामुळं जर ब्रीड कोणती आहे त्याच्यावर डिपेंड करतं आणि त्यानुसार त्याच्या पिल्लांची किमती पण आहेत। आता उत्पन्न जे आहे हे कुत्र्यांचे पिल्लं जे आहेत हेच आपल्याला डॉग ब्रीडिंग मधलं उत्पन्न आहे। कुत्र्याची पिल्लं विकून आपल्याला पैसा मिळेल, परंतु जी कुत्र्यांच्या पिल्लांची जी किंमत आहे ही वेगवेगळ्या जातींची वेगवेगळी किंमत आहे। म्हणजे सपोज लॅब्राडॉर आपण घेतला तर त्याच्या पिल्लांची किंमत वेगळी आहे, जर्मन शेफर्ड घेतला तर जर्मन शेफर्डच्या कुत्र्यांच्या पिल्लांची किंमत वेगळी आहे। त्याच्यामुळे हे जे आहे हे सगळं तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणत्या जातीच्या कुत्र्याचं ब्रीडिंग करायचंय आणि तुम्हाला कोणतं, सपोज असंही असतं की बऱ्याच जणांचं, काही जणांना काही एखाद्या विशिष्ट जात आवडते त्याच्यावर त्या जातीचं ब्रीडिंग करायचं, हे त्याचं आपल्याला उत्पन्न म्हणजे त्याच्यानुसार आपलं त्याचं उत्पन्न ठरतं डॉग ब्रीडिंग मधलं। तर हे झालं उत्पन्नाचं। पण आता जो मेन प्रश्न आहेत की कुत्र्यांच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत, कुत्र्याचे संगोपन कसं करायला पाहिजे, कुत्र्यांना खाद्य किती आणि कोणतं कोणतं द्यावं लागेल, कुत्र्याचं लसीकरण कोणतं आहे, कुत्र्यांपासून किती उत्पन्न मिळू शकतं, पिल्ले कुठं विकायची,
हे बरेच प्रश्न आहेत डॉग ब्रीडिंग मधले. तर ज्या लोकांना डॉग ब्रीडिंग करायचंय त्यांनी माझे ही व्हिडिओ सिरीज जे आहे हे फॉलो करा. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरावर प्रत्येक प्रश्नावर एक एक व्हिडिओ येणार आहे. आणि याच्याशिवाय याला सोडून सुद्धा काय काय आपण करू शकतो ते पण मी या व्हिडिओ आहेत. पण एक बेसिक मुद्दे जे होते की बऱ्याच जणांना जो प्रश्न पडू शकतो ते मी हे सॉर्ट आउट केलेले आहेत. पण डॉग ब्रीडिंग मध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण मी माझ्या या व्हिडिओ सिरीज थ्रू करणार आहे. माझे शेळी पालनाचे पण व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आहे. पण मी ज्याप्रमाणे शेळी पालनासोबतच एक जोडधंदा म्हणून मी डॉग ब्रीडिंगही करतोय आणि त्याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारे चांगला नफा मिळतोय. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा बिझनेस एक जोडधंदा म्हणून तुम्ही करू शकता शेळी पालनासोबत, म्हणून हा मी व्हिडिओ बनवलाय. जर तुम्हाला खरंच याच्याशी इंटरेस्ट असेल तर माझी सगळी लेक्चर्स जे आहेत, जे सगळे व्हिडिओ सिरीज जे आहे या डॉग ब्रीडिंगच्या संदर्भातले, कुत्रे पालनच्या संदर्भातले, ते फॉलो करा. तुम्हाला एक व्यवस्थित आयडिया येऊन जाईल की आपण कुत्रे पालनातून किती कमवू शकतो आणि जे कुत्रे पालनातून जे आपल्याला कमवायचे ते ज्या प्रकारे आपल्याला पिल्लं विकून कमवायचे, तर हे पिल्लं कुठं विकली जातात, कुठे कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, याचे अग्रीमेंट्स वगैरे असतात. ते अग्रीमेंट्स कसे असतात, म्हणजे जर समजा तुम्हाला फक्त पिल्ले तुमच्याकडे झाल्यानंतर सगळे लॉट्स एखाद्या माणसाला द्यायचे असतील, सपोज आम्ही अग्रीमेंटवर कुत्रे जे आहेत ते सांभाळायला देतो बऱ्याच जणांना. ज्या लोकांचं शेळी पालन आहे ते आता सगळ्या लोकांना आम्ही दिलंय, ज्यांना शेळी पालन नाहीये त्यांना पण आम्ही दिलंय अग्रीमेंट बेसिसवर की जेवढे काही पिल्लं होतील ते सगळे आम्हीच विकत घेऊ. त्याच्यामुळे तुमचाही लोड खूप कमी होऊन जातो की पिल्लं कुठे विकायचे आणि तुम्हालाही चांगल्या प्रकारचं एक उत्पन्न त्या कुत्र्याच्या पालनातून मिळू शकतं. त्याच्यामुळे डॉग ब्रीडिंग एक चांगला व्यवसाय आहे. त्याचा तुम्ही एक उत्पन्नाच्या दृष्टीने विचार करू शकता. न करायला काहीही हरकत नाही, कारण की माझं स्वतःच एक 100 कुत्र्यांचं डॉग ब्रीडिंग आहे आणि मी ते एकदम व्यवस्थित सक्सेसफुली चालू आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना इंटरेस्टेड आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढे सगळे व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी चांगली इन्फॉर्मेशन मिळेल आणि मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी तुम्हाला याच्यातून बऱ्यापैकी फायदा होईल. त्याच्यामुळे डॉग ब्रीडिंग ऍज अ बिझनेस तुम्ही त्याचा विचार करू शकता आणि तो करायलाही पाहिजे. पण त्याच्या संदर्भातल्या सगळ्या व्हिडिओज बद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब बटनच्या शेजारीच एक बेलचा आयकॉन आहे, त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.